नमस्कार. काल मी पहिला अध्याय व त्याच्या अगोदरचा सगळा पूर्णांश सगळा वाचलेला आहे. आज दुसरा अध्याय वाचणार आहे. तर तुम्ही व्यवस्थित ऐकून घ्या. खूप म्हणजे मन प्रसन्न होतं. तुमच्या घरामध्ये वाईट वगैरे काय होत नाही, सगळं चांगलं होतं. नवनाथांचा ग्रंथ आहे आलक निरंजन. तर अध्याय दुसरा, मच्छिंद्रनाथांची तपस्या, साबरी विद्या प्राप्ती, वर प्राप्ती व ब्राह्मण स्त्रीस भस्मदान. बंदरिका व अन्नातील निसर्ग शोभा पाहता श्री शंकर व श्री दत्तात्रय भागीरथीच्या तीराने जात होते. त्या ठिकाणी असलेले मच्छिंद्रनाथाकडे त्यांची दृष्टी गेली. कलयुगामध्ये मोठ्या तपस्वी बाण्याने नाथाकडे त्यांची दृष्टी गेली. तपस्या करणाऱ्या मच्छिंद्रनाथास पाहून त्यांचे आश्चर्य दुणावले. त्यांची विचारपूस करण्यासाठी श्री शंकराने दत्तात्रयास पाठवले व ते तोपर्यंत एके ठिकाणी थांबून राहिले. श्री दत्तात्रय मच्छिंद्रनाथाजवळ गेले व त्यांनी त्यास विचारले की तू जी ही तपस्या करीत आहेस ती कोणत्या इच्छेने करीत आहेस. तेव्हा मच्छिंद्रनाथांची तंद्री भंग होऊन दत्तात्रयाकडे पाहिले व तो त्यांना नमस्कार करून म्हणाला की मी गेले 12 वर्षे इथे तपस्या करीत आहे. या 12 वर्षात या जागी एकही माणूस फिरकला नाही आणि आज आपण येथे औचित्यपणे आला आहे. त्याआधी आपण कोण आहात हे मला समजले नाही. तरी कृपा करून आपण कोण आहात ते सांगावे व माझे मनोवांछित पूर्ण करावे. तेव्हा श्री दत्तात्रय म्हणाले, मी अत्रि ऋषीचा पुत्र दत्तात्रय, तू हे तूप कशासाठी करत आहेस, तू हे तप कशासाठी करत आहेस ते मला सांग. हे ऐकून मच्छिंद्रनाथास अत्यंत आनंद झाला. आपण गेले 12 वर्षे करीत असलेले तपस्येचे फळ निश्चित मिळणार व मनोकामना पूर्ण होणार. हे जाणून मच्छिंद्रनाथाने सर्व नेमधर्म सोडून साष्टांग प्रणिपात केला. अत्यानंदाने त्याचे डोळे पाजरू लागले. त्यामुळे श्री दत्तात्रयाचे पाय भिजले. त्यानंतर मच्छिंद्रनाथ म्हणाला, महाराज, आपण तर ब्रह्मदेव श्री विष्णू व श्री शंकराचे अवतार आहोत. तरी माझ्यावर कृपा असावी व माझा अंगीकार करावा. हे ऐकता क्षणी श्री दत्तात्रयाने त्यास वर उठवले व आपला वरदायिनी हात त्यांनी त्यांच्या मस्तकावर ठेवला आणि त्यांच्या कानात मंत्रोपदेश केला. याबरोबर मच्छिंद्रनाथाचे सर्व अज्ञान दूर झाले व त्यास सगळीकडे ब्रह्म दिसू लागले व तो सर्वज्ञानी झाला. तरीही श्री दत्तांच्या मनात आले की आपण यांची एकदा परीक्षा घ्यावी. श्री दत्त म्हणाले, मच्छिंद्रा, आता सांग बरे, शंकर आणि विष्णू कुठे आहेत ते. तेव्हा मच्छिंद्र म्हणाले, देवन, आता मला सर्व ठिकाणी ईश्वर तत्वच दिसून येत आहे. सर्व दृष्टीस पडते आहे त्या ठिकाणी ईश्वरच भरून राहिला आहे. हे ऐकून श्री दत्तात्रयांची खात्री झाली की हा आता सर्वज्ञानी झाला आहे. दत्तात्रय त्यास घेऊन श्री शिवशंकर जेथे बसले होते त्या ठिकाणी गेले. पूर्वजन्मीचा हा कवी नारायण आहे हे ओळखून श्री शंकरांनी मच्छिंद्रनाथास आलिंगन दिले. त्यानंतर त्यांनी श्री दत्तात्रयांना विनंती केली, मच्छिंद्रनाथास सर्व प्रकारच्या सिद्धी प्राप्त व्हाव्यास हव्यात, तरी तुम्ही त्यांच्याकडून सर्व सिद्धीचा अभ्यास करून घ्यावा. श्री दत्तात्रयांनी मच्छिंद्रनाथास सर्व सकल सिद्धीचा तसेच सर्व विद्यांचा मंत्रोपदेश केला. तो त्या सर्वांमध्ये पारंगत झालेला पाहून त्यांच्याकडून कानफाड्यांच्या नाथ संप्रदाय निर्माण करून भगवान श्री शंकर व दत्तात्रय निघून गेले. त्यानंतर मच्छिंद्रनाथ ही तीर्थयात्रेसाठी मार्गक्रमण करू लागला. मच्छिंद्रनाथ तीर्थे पाहत सप्तशृंगी या तीर्थाच्या ठिकाणी गेले. त्यांनी अत्यंत भक्तीने भजन पूजन केले. त्यावेळी त्यांच्या मनात आले की आपल्याला साबरी विद्या पूर्णपणे माहिती आहे. ती जर विद्या प्राप्त झाली व त्यावर जर काव्य केले तर ती सर्वसामान्य लोकांना उपयोगी होईल. परंतु दैवत अनुकूल झाले पाहिजे म्हणून त्यांनी आंबेसमोर वतस्व राहण्याचे ठरविले. 7 दिवसपर्यंत कडक अनुष्ठान केले. हे पाहून आंबा प्रसन्न झाला व त्यास म्हणाली, तू हे अनुष्ठान का करीत आहेस ते मला सांग.
त्यावर मच्छिंद्रनाथ म्हणाला, हे माते, साबरी विद्येवर काव्य करावे, त्यामुळे लोकांना त्यांचा फायदा होईल असे माझ्या मनात आले आहे. हा हेतू पूर्ण होण्यासाठी हे देवी मला काहीतरी उपाय सांग. मच्छिंद्रनाथाचे मनोगत जाणून अंबेने कृपाशीर्वाद दिला व त्यांच्या हात धरून ती त्यास मार्तंड पर्वतावर घेऊन गेली. पर्वतावर एक भले मोठे झाड होते. त्या ठिकाणी मंत्रोत्व हवन केले. त्याबरोबर सुवर्णमय बनले व त्यांच्या फांद्यावर निरनिराळ्या दैवते बसली आहेत असे दिसून आले. ती सर्व दैवते मच्छिंद्रनाथाकडे पाहत होती, पण बोलत मात्र काही नव्हती. तेव्हा अंबा त्यास म्हणाली, मच्छिंद्रनाथा, आता माझे बोलणे लक्षपूर्वक ऐक. तू आता इथून ब्रह्मगिरीस जा. त्यांच्या जवळपास अंजन पर्वत आहे. तिथे महाकालीचे स्नान आहे. तेथे जाऊन मातेचे दर्शन घे. जवळच्या दक्षिणेकडे असणाऱ्या नदीवर जा. तेथे तुला पाण्याने भरलेली श्वेतकुंडे दिसतील. ती कुंडे 100 आहेत. त्यातील शुल्क वेल तोडून एक एक कुंडात एक एक याप्रमाणे टाक. पण हे ध्यानी घे की ज्या कुंडात ती वेल सजीव होतील त्या कुंडात स्नान कर व पाणी पी. त्यामुळे तुला एकेदी वेळी मूर्छा येण्याचा संभव आहे. त्यामुळे तू 12 आदित्यांचा मनपूर्वक जप कर, म्हणजे तुझा मार्ग निष्कंटक होईल. नंतर एका काचेच्या कुपीत तेथील पाणी घेऊन 12 आदित्यांचे नामस्मरण करीत ते पाणी झाडास घाल, म्हणजे तुला ही सर्व दैवते प्रसन्न होतील. हे काम एका खेपेत न झाले तर 6 महिन्यापूर्वीपर्यंत अशाच खेपा घाल व काम पूर्ण कर. प्रत्येक फेरीत एक एकच दैवत प्रसन्न होईल. अशा प्रकारे अंबेने उपदेश केला व ती स्वस्थानी निघून गेली. अंबेच्या उपदेशनाप्रमाणे मच्छिंद्रनाथ अंजन पर्वतावर गेला व तेथे त्याने माता भगवतीचे दर्शन घेतले. शुल्क वेळ घेऊन कुंडे शोधू लागला. त्यास 100 कुंडे दिसली. प्रत्येक कुंडात त्याने शुल्क वेल टाकली व कोणत्या कुंडात शुल्क वेल सजीव झाली आहे तो पाहू लागला. तेव्हा असे दिसले की आदित्य नावाच्या कुंडात टाकलेल्या वेलीस पाने आलेली आहेत. देवीच्या सांगण्याप्रमाणे त्याने त्यात स्नान केले व उदक प्राशन केले. उदक प्राशन करताच त्यास बेशुद्ध येऊ लागले. म्हणून 12 आदित्यांचा मनपूर्वक जप त्यांनी सुरू केला. तेवढ्यात प्रत्यक्ष सूर्यदेव तेथे आले व त्यांनी त्यांच्याकडे कृपादृष्टीने पाहिले व सावध केले. आदित्य प्रार्थनेने सूर्यदेव संतोष पावले व त्यांनी त्यांच्या मस्तकावर हात ठेवून तुझा सकल मनोकामना पूर्णस्वास जातील असा आशीर्वाद दिला. सूर्यदेवाने वरदान दिल्यानंतर मच्छिंद्रनाथाने काचेची कृपा पाण्याने भरून घेतली व तो मार्तंड पर्वतावर गेला. तेथे असलेल्या पिंपळाच्या भल्या मोठ्या वृक्षास त्याने साष्टांग प्रणिपात केला व आदित्य स्मरण करीत त्या कुपातील पाणी घेतले. हे होताच सूर्यनारायण तेथे आले आणि तुझा काय हेतू आहे म्हणून विचारले. तेव्हा त्याने सांगितले की मला काव्यरचना करावयाची आहे, तरी तू मला मदत करून मंत्रविद्या पूर्णवास न्यावी. त्याप्रमाणे सूर्यदेव त्यांचे इच्छित पूर्ण करण्यासाठी त्याला पूर्णपणे सहाय्यभूत झाला. त्यानंतर मच्छिंद्रनाथाने सतत 7 महिने ये जा करून सर्व दैवत प्रसन्न करून घेतली. त्यानंतर त्याने साबरी विद्येचा एक स्वतंत्र ग्रंथ तयार केला. तीर्थयात्रा करीत असता बंगाल देशातले चंद्रगिरी नावाच्या गावात मच्छिंद्रनाथ गेला व गावाची प्रसिद्धी अशी की तेथे सूरज म्हणून एक ब्राह्मण होता. त्यांच्या पत्नीचे नाव कृतीदेवी. तिच्या पोटी नरसिंहाचा जन्म झाला होता. त्याच गावामध्ये सर्वोपदाय नावाचा एक वरिष्ठ गोत्रातील गौड ब्राह्मण राहत असे. तो महाकर्मठ ब्राह्मण होता. त्याच्या बायकोचे नाव सरस्वती असे होते. ती अत्यंत रूपसुंदर व सद्गुणी होती, परंतु मुलबाळ नसल्यामुळे ती अत्यंत दुःखी व उदास असे. एके दिवशी तिच्या घरी मच्छिंद्रनाथ भिक्षेकरिता गेला. दारासमोर उभे राहून अलक म्हणाला व भिक्षा मागितली. ते ऐकून सरस्वती बाहेर आली. मच्छिंद्रनाथास आत बोलविले. नंतर त्यास आसन देऊन भिक्षा घातली व ती म्हणाली, मला मूळबाळ नसल्याने मी अत्यंत दुःखी व निराश बनले आहे. माझ्या पोटी पुत्रसंतान आहे की नाही यासाठी काही व्रतवैकल्प करायचे असल्यास सांगा व मला अपत्यप्राप्तीचे सुख द्या.
साष्टांग नमस्कार करून ती उठली. तेव्हा मच्छिंद्रनाथ तिची दया आली व त्यांनी आपल्या जवळची राख घेऊन त्यावर सूर्यमंत्र जपून ती राख तिला दिली आणि म्हणाले, रात्री झोपण्याच्या वेळी हे भस्म खा. यावर सूर्यमंत्र जपला आहे. यास तू निव्वळ राख समजू नकोस. तुला पुत्रप्राप्ती होईल व प्रत्यक्ष सूर्यनारायण अवतार घेईल. त्यानंतर मी तुझ्या मुलास उपदेश करण्यासाठी येईन. त्यामुळे तो सर्व विश्वात कीर्तिमान होईल. सर्व रिद्धिसिद्धी त्यांच्या ताब्यात येईल. असे बोलून मच्छिंद्रनाथ जाण्यासाठी उठले. तेव्हा ती स्त्री त्यास म्हणाली, आपले दर्शन परत कधी होईल? मी आता 12 वर्षांनी येईन व तुझ्या मुलास उपदेश करीन. असे सांगून मच्छिंद्रनाथ निघून गेला. सरस्वतीस ते मंतरलेले भस्म मिळाल्यामुळे अत्यंत आनंद झाला. ते भस्म तिने आपल्या पदरी बांधले. गप्पा मारण्यासाठी म्हणून ती आपल्या शेजारणीकडे गेली. तिथे 5-7 शेजारणी बसल्या होत्या व त्यांच्या संसारासंबंधी गप्पा गोष्टी चालल्या होत्या. आपल्या घरी घडलेले सर्व वृत्तांत सरस्वतीबाईने सर्वांना सांगितलं व विचारले. त्या कानफाड्या बाबाने मला हे भस्म दिले आहे. ते जर मी खाल्ले तर मला पुत्र संतान होईल. तेव्हा त्यातील एक जण म्हणाले, तू एवढी हुशार बाई असून सुद्धा तुला एवढे कसे कळत नाही? असल्या राखीने का पोरे होतात? कशी काय तू त्या बाबांची नादी लागलीस? कोण आहे जाणे? आम्हाला काही हे बरे दिसत नाही. त्या बायकांनी तिच्या मनात अशा प्रकारे शंका निर्माण केली. त्यामुळे ती अधिकच निराश झाली. त्या निराशेच्या भरात ती आपल्या घरी गेली. गोट्याजवळ असलेल्या केरकचरा शेणघाण टाकण्याच्या खातेऱ्यात उकिंड्यात ते भस्म फेकून दिले व निराश होऊन ती घरात गेली. अध्याय 3. मच्छिंद्रनाथ व मारुतीची भेट. मच्छिंद्रनाथ श्रीराजाकडे. मच्छिंद्रनाथ जगन्नाथ आदी सर्व पूर्वेकडील तीर्थयात्रा संपवून रामेश्वरास गेला व त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांच्या पुढे एक घटना घडली. तेथे मारुती स्नान करून बसणार तोच पाऊस पडू लागला. पाऊस पडू लागताच मारुतीरायाने स्वतःकरिता राहाव्यास दर्दी उकरून गुन्हा तयार करू लागला. हे मारुतीचे कृत्य पाहून मच्छिंद्रनाथास अतीव आश्चर्य वाटले व तो म्हणाला, अरे मर्कटा, अगदीच मूर्ख दिसतो आहेस. पाऊस तर सपाटून पडतो आहे आणि हे तुझे घर केव्हा तयार होणार आहे? आग लागल्यानंतर आग शांत करण्यास विहीर खणावयास सुरुवात करावी, तशा प्रकारे तू पाऊस पडू लागल्यावर घर बांधावयास सुरुवात केली आहेस. याला काय म्हणावे? तेव्हा मारुती म्हणाला, एवढा तू शहाणा चतुर आहेस तेव्हा तू कोण? तुझे नाव काय? मी जती आहे व मला मच्छिंद्र म्हणतात. त्यावर मारुतीने विचारले, तुला जती असे लोक म्हणतात ते कोणत्या अर्थाने म्हणतात? मच्छिंद्रनाथ म्हणाला, माझा शक्तिप्रयाय पाहून लोक मला जती म्हणतात. मारुती यावर द्वेषाने बोलला, आजपर्यंत आम्ही एक हनुमंत जती आहे असे ऐकून होता. असे असता तुम्ही एक नवीन जती उत्पन्न झाला आहात. ते कसेही असो, मी मारुतीच्या शेजारी काही दिवस वास्तव्य करून होतो. त्यामुळे त्यांच्या कलेचा 1000वा हिस्सा फार मोठा प्रयत्नाने मी जतन करून ठेवला आहे. तो मी तुला या प्रसंगी दाखवतो. त्याचे निवारण कसे करावे ते मला दाखव. ते तुला निवारण करत येत नसेल तर तू जती हे नाव टाकून दे. याप्रमाणे मारुतीचे बोलणे ऐकताच मच्छिंद्रनाथ शांतपणे म्हणाले, तू ज्या कोणत्या कलेच्या प्रत्यक्षात दाखवत आहेस ते दाखव. त्याचे निवारण श्री गुरुनाथ करतील. हे ऐकताच मारुती भयंकर रांगाळला व त्याने आकाशात उडान घेतली. ते विशाल रूप धारण करून त्याने 7 पर्वत उचलून आणि मच्छिंद्रनाथांच्या न कळत ते त्यांनी त्यांच्यावर फेकले. आकाशमार्गाने येणारे पर्वत पाहताच मच्छिंद्रनाथाने वातप्रेरक शक्तीच्या योगाने त्या पर्वतास स्थिर असा आदेश दिला. त्या योगे ते पर्वत त्या ठिकाणी थांबून राहिले. मारुती एकावर एक शेकडो पर्वत नाथावर टाकीतच होता, परंतु ते सर्व पर्वत एका ठिकाणी स्थिर राहिलेले पाहून मारुती रागाने अतिशय संतापित झाला व त्याने एका विशाल पर्वतडोंगरावर घेऊन तो आता फेकून देण्याच्या विचारात होता. हे पाहून मच्छिंद्रनाथाने मग समुद्राचे पाणी घेऊन वायू आकर्षण मंत्राचा जप करून ते त्याने मारुतीच्या अंगावर शिंपडले आणि त्याला तो जसा स्थितीत होता त्या स्थितीत जखडून टाकले.
त्यावेळी त्यांचे संपूर्ण चलवचन बंद झाले. मारुतीने हात वर करून डोक्यावर तो विशाल पर्वत धरून ठेवला होता. तो तसाच राहिला. हे पाहून वायूने आपल्या पुत्रास म्हणजे मारुतीस पोटाशी धरले. या संकटातून सोडविण्यासाठी वायूने मच्छिंद्रनाथास विनंती केली व ती नाथाने मान्य केली. नंतर उदय अभिमंत्रून हे मारुतीवर शिंपडले. त्यामुळे पर्वत जेथले तेथे गेले व मारुतीही पूर्व स्थितीवर आला. मारुती नाथाजवळ जाऊन त्यास धन्य धन्य असे म्हणाला. वायू त्यावेळी मारुतीस म्हणाला की मारुती, तुझे हे सिद्धियोगी पुढे काहीही चालायचे नाही. याने तुला व मला बांधून टाकून अगदी दुर्बल केले आहे. याची शक्ती अमाप आहे. तू कदाचित मला म्हणशील की तुम्ही त्यांचा मंत्र सामर्थ्याची पौडी कशी वर्णन करता, तर माझे सामर्थ्य ईश्वराच्या हातामध्ये आहे आणि याने भक्ती सामर्थ्याने सकल दैवते आपलीशी केली आहेत. त्यानंतर मच्छिंद्रनाथाने वायूस आणि मारुतीस नमस्कार केला आणि सौख्यताने वाग्यकरिता त्यांनी त्यांची प्रार्थना केली. तेव्हा ते दोघे नाथास प्रसन्न म्हणाले की तू तुझ्या कार्यासाठी आम्ही येता सर्व प्रकारचे प्रयत्न करू व मदत करू व तुला सुख देऊ. त्यानंतर मारुतीने प्रसन्न मनाने आपली गती अहो असे तू कुशाल सांगत जा असे सांगितले. तेव्हा मच्छिंद्रनाथ म्हणाला, मी जती म्हणून प्रसिद्ध होईल हे तर योग्यच आहे, परंतु माझ्या मनात एक शंका आहे, याचे आपण निरसन करावे. मारुती म्हणाला, शंका कोणती आहे ते मला सांगा. मच्छिंद्रनाथ म्हणाला, तू त्रिकालज्ञानी आहेस. मग असे असताना माझ्याशी तू निष्कारण वितवाद का केलास? तुझी व माझी नागेवशिवाच्या झाडाखाली पूर्वी गाठभेट झाली होती. त्यावेळी साबरी विद्येचे माझ्याकडून कवित्व करवून घेऊन तू मला वरदान दिले आहेस. असे असताना हे भांडण का निर्माण केलंस? हे ऐकून मारुती म्हणाला, तू ज्यावेळी समुद्र स्नान करत होतास त्यावेळी मी तुला ओळखले व तुझ्याजवळ आलो. तू कवी नारायणाचा अवतार आहेस आणि माशाच्या पोटी जन्म घेतलास हे मला माहीत होते, पण माझ्या मनामध्ये अशी कल्पना आली की नागवश्याच्या झाडाखाली देवांनी तुला जे वरदान दिले होते त्या वरदानाचे सामर्थ्य कितपत आहे हे एकदा जाणून घ्यावे म्हणून मी हे सर्व केले. शिवाय यापुढे तुला अनेक संकटामधून पार पडावयाचे आहे. त्यात तू धीर हिंमत बाळगून कितपत टिकावं धरशील याचाही आदमास मला घ्यायचा होता. तो मला अशा रीतीने पाहावयास मिळाला असो. त्यानंतर मारुती म्हणाला, आता तू या ठिकाणाहून स्त्रीराज्याकडे जा आणि तेथे येश आरामात राहा. तुझी माझी भेट झाली हे एक फारच चांगले झाले. तुझ्या हातून माझ्या डोळ्यावरचे ओझे उतरले जाईल. त्यावर मच्छिंद्रनाथ म्हणाला, असे कोणते ओझे तुझ्यावर पडले आहे? त्यावर मारुतीने असे सांगितले, हे योगेश्वरा, लंकेच्या रावणास ठार मारून सीतेसह रामचंद्र अयोध्यास परत येत असताना सीतेच्या मनात आले की मारुती खरोखर रामाचा एकनिष्ठ दास आहे. त्यासाठी आपल्या हातून त्यांचे होईल तितके कल्याण करावे, म्हणजेच यांचे लग्न करून द्यावे, संपत्ती व संतती प्रदान करून सुख संप्रदाय करावे. स्त्रीशिवाय संसाराचे सुख नाही, ती त्यास देऊन त्यांच्याकडील सर्व संसार करावा. परंतु हा ब्रह्मचारी असल्याने माझे हे ऐकले की नाही असा संशय तिच्या मनात आला. मग तिने मला संसारी बनवण्याकरिता आणि मला वाचनात बद्ध करून टाकण्याकरिता आपल्याजवळ बोलावले आणि प्रेमाने माझ्या मुखावरून हात फिरवला. सीतामाता मला म्हणाली, हे मारुती, तू तिन्ही लोकांमध्ये धन्य आहेस. माझे तुझ्याजवळ एक मागणे आहे. ते मागणे तू म्हणशील तर फारच छान होईल. मी सांगेन ते माझे वचन तू सहसा नाकबूल करणार नाहीस याची मला खात्री आहे. अशा प्रकारे सीतामातेचे बोलणे ऐकून मला खूपच आनंद झाला. कोणते काम ते मी तिला विचारले, परंतु मी तिला वचन दिल्याशिवाय ती आपले काम मला सांगेना. हे पाहून मी तिला वचन देऊन तिची आज्ञा मान्य करण्याचे अंतःकरणापासून कबूल केले. तेव्हा मी लग्न करून संसारी बनावे आणि उत्तम प्रकारे संसार करून सुख उपभोगाने असे सांगून तसे करण्याविषयी मला खूप आग्रह केला. मी तर खरा मोठ्याने संकटामध्ये पडलो होतो व निराश होऊन बसून राहिलो. तेव्हा तिने माझ्याकडे रागावून पाहिले व म्हटले, तू असा खिन्न उदास होऊ नकोस.
स्त्री राज्यामधील सर्व स्त्रिया तुझ्याच आहेत, परंतु यातले गुपित असे काही आहे की तुला आणि मला 4 चौकटीत जन्म घ्यायचा आहे. मी व रामाने 99 वेळा जन्म घेतला. तू सुद्धा 99वा मारुती आहेस. त्याप्रमाणे रावणही 99वा आहे. त्यास ठार मारून आल्यानंतर तुला स्त्री राज्यामध्ये जावे लागणार होते. तो योग आता जुळून आला आहे. यासाठी काळास अनुसरून वाग. याप्रमाणे श्रीरामानेही मला सांगितल्यानंतर मी त्यास विचारले की ब्रह्मचर्य व्रत पालन करण्याचा मी दृढ संकल्प केला आहे. असे असताना मी स्त्री राज्यामध्ये जाऊन माझा त्या स्त्रियांना काय उपयोग होणार? त्यावर श्री रामचंद्र म्हणाले की तू उर्वरित आहेस, त्यामुळे तुझ्या भुंभुकाराबरोबर तेथील स्त्रिया गरोदर राहतील. यासाठी तू आपल्या मनामधले सर्व संशय काढून टाक व स्त्री राज्यामध्ये जा. त्यामुळे तुझा ब्रह्मचर्याव्रताचा भंग होणार नाही. श्री रामचंद्राने असे सांगितल्यावर मी स्त्री राज्यामध्ये गेलो व त्यावेळी त्या ठिकाणी मौनकिनी नावाची राणी राज्य करीत होती. पृथ्वीच्या इतर भागावर मनुष्य, पशु, पक्षी इत्यादीकरिता सर्व स्त्री पुरुष ऐक्य ठिकाणी राहून आनंदाने कालक्रमण करीत होते, असे त्यांच्या ऐकण्यात आले होते. साक्षात मारुतीचा सहवास लाभावा म्हणून ती तप करू लागली. स्वतःच्या शरीराचे मांस कापून तिने माझ्या नानाने आगरी कुंडामध्ये आहुती दिल्या. असे अनुष्ठान तिने सतत 12 वर्षे केले. त्या कारणाने तिच्या शरीरावरचे सर्व मांस संपले, तरी सुद्धा तिचा निश्चय अणुमात्र ढळला नाही. असे पाहून मी तिला प्रसन्न झालो. तिने मला वंदन करून इच्छित मनोरथ पूर्ण करण्याकरिता प्रार्थना केली. तेव्हा तुझी इच्छा काय आहे म्हणून मी तिला विचारले. तेव्हा ती म्हणाली की हे मारुती राया, तुझ्या भुंभुकारापासून येथील सर्व स्त्रिया गरोदर राहतात. यासाठी तू येथील स्त्रियांचा प्राणनाथ ठरतोस. त्यामुळे सर्वांना आनंद व सुख होते. परंतु माझ्या मनामध्ये तुझ्याशी प्रत्यक्ष मैथुन करावे असे आहे. ही माझी इच्छा पूर्ण कर. मैथुनाची पद्धत व या तिन्ही लोकांमध्ये चालत असता तो प्रसंग आम्हास स्वप्नात सुद्धा घेता येऊ नये, अशी आमच्या कर्माची सद्यस्थिती आहे. यासाठी हे सुख आम्हाला प्रत्यक्ष दे, अशी तिने आपल्या मनातील इच्छा मला सांगितली. नंतर मी तिला सांगितले की ब्रह्मचर्य व्रताचे कडक पालन करतो, अशी माझी प्रसिद्धी सगळीकडे आहे. असे असता ही गोष्ट माझ्याकडून होणे शक्य नाही. माझ्या श्वासामुळे तुमचा काम शांत होतो, तेवढा पुष्कळ झाला. आता तुझे मनोरथ पूर्ण करण्याकरिता मच्छिंद्रनाथ येथे येईल. तो तुझ्या इच्छेनुसार वागेल. मच्छिंद्रनाथ हा साक्षात कविनारायणचा अवतार आहे. त्यांच्यापासून तुला तुझ्या या तपस्याची फलप्राप्ती मिळेल. अशा रीतीने युक्तिप्रकृतीने मी तिचे समाधान केले आणि तो योग आज जुळून आला आहे. तेव्हा तू आता तिकडे जा आणि तिचे मनोरथ पूर्ण कर. मारुतीचे हे बोलणे ऐकून मच्छिंद्रनाथ म्हणाला की तू जसा उर्वरित आहेस तसाच मीही आहे. यासाठी मला तू जे काही सांगत आहेस त्याचा काय फायदा आहे? त्यामुळे माझ्या ब्रह्मचर्य व्रत पालनाचा भंग होईल आणि जगामध्ये माझी दृष्टीची होईल. तेव्हा हे असे वाईट काम मला तू कराव्यास सांगू नकोस. स्त्रीचा सहवास संग हे दृष्टीकृतीचे आगर आहे व त्या आगरात तू मला लोटू नकोस. हे कर्म करण्याचे माझे मन बिलकुल तयार नाही. अशा तऱ्हेने मच्छिंद्रनाथाने बोलणे ऐकून मारुतीने त्यास सांगितले की ही पूर्वपरागत आनंदी कालापासून चालत आलेली रूढी रीत आहे, म्हणून भोग घेतल्याचा दोष नाही. जसे 99 मारुती त्याचप्रमाणे 99 मच्छिंद्रनाथ असा कर्म चालत आलेला आहे. तू हे भोग भोगल्यानंतर तुझ्या पोटी मिमनाथ नावाचा सुपुत्र होईल. त्याची कीर्ती सूर्यासारखी प्रखर तेजस्वी होईल. अशा प्रकारचे इष्ट ते मच्छिंद्रनाथास सांगून मारुतीने त्यांचे मन वळवले. शेवटी मारुतीच्या म्हणण्यास मान्यता देऊन मच्छिंद्रनाथ स्त्री राज्यामध्ये जाण्यास तयार झाला. त्यानंतर त्यांनी एकमेकांना वंदन केले व आपल्या मार्गास लागले. 3 अध्याय वाचून झालेले आहेत. आता 4था अध्याय उद्या वाचण्यात येईल.